guys, it's Neeti Sawant and welcome back to my channel. So today's video is gonna be of my village and the definition I'll tell you from what is the district and all and all and all. I'll let you know later on. But now currently I am sitting at the bench which is outside our Vihar. So mainly this video is gonna be in Marathi. हे आहे आमच्या गावाचं छोटंसं बुद्ध विहार. भाऊ मला सांगाल का हे कशासाठी आहे? हे कशासाठी आहे? जेवण ठेवायचंय. जेवण ठेवायचंय. टोप ठेवायचे. ह्याच्यानी काय होणार? खाली काळं होणार नाही. अरे वा, ही आयडिया गावाकडची आयडिया आहे. आता आपल्याकडे जर गोष्टी नसतील, म्हणजे नॉर्मली आपण मुंबईला राहतो आणि मुंबईला आपल्याकडे खूप छोट्या गोष्टी असतात, बट दिस इज गावठी उपाय. आता मी तुम्हाला दाखवते. ते भाऊ आता पानं घेऊन आलेले, तर त्या पानाचं इथे खाली ठेवलं आहे. ते कशासाठी ठेवतात? हे ते पातेलं ठेवायला. पत्रे ठेवायला. पातेलं. पातेला. अच्छा, पातेला ठेवायला. हे बघा, भाऊंनी अजून एक आणलेला आहे टोप. मोठा टोप आहे. तुम्हाला आता मी विहाराच्या आत दाखवते की ही छोटी मोठी तयारी जी करण्यात आलेली आहे. ते इथे पाण्याची भांडी ठेवली गेलेली आहे. इथे टोपं आहेत, जेवणाची टोपं आजच्या दुपारच्या जेवणासाठी. आणि हे माझे पप्पा मूर्ती साफ करत आहेत. अरे वा, मूर्ती छान दिसते. अर्धी साफ झालेली आहे, अर्धी व्हायची बाकी आहे, पण तुम्ही बघू शकता डिफरन्स. हे आय थिंक थोडं काळं दिसतंय, पण हे थोडं ब्राईट दिसतंय. आता आपण ताईसोबत जाऊया जिथे जेवण बनवलं गेलं आहे आजचं. ही जागा तुम्हाला दाखवूया. हे आहे विहार आणि विहाराच्या पाठी ही सोय करण्यात आलेली आहे आमच्या सगळ्यांच्या जेवणासाठी. हे बघा, इथे तुम्ही पाहू शकता. इथे चूल आहे आणि इथे भांडं आहे ज्याच्यात पाणी भरून ठेवलेलं आहे. आणि हे असं छप्परसारखं बनवलं आहे ज्याच्या सावलीमध्ये ते जेवण बनवतात. हे बघा, असं छानसं तात्पुरतं छप्पर बनवतात गावी. ह्याला काही नाव आहे का हो? फक्त छप्परच बोलतात. छप्परच बोलतात. ठीक आहे, मग हे आहे छप्पर, जे तात्पुरतं बनवण्यात येतं. म्हणजे जर काही कामं करायची असतात काही वेळासाठीच, तर हे असं बनवलं जातं गावी. तुम्ही पाहू शकता, ही लाकडं लावलेली आहेत आणि वर अशी पानं पसरलेली आहेत. ह्याच्यामुळे चांगली सावली येते आणि त्या सावलीमध्ये गावचे सगळे वाडीतले लोक येऊन मिळतात आणि जेवण बनवतात. गावी सहजासहजी अशी जमीन जाळण्यात येते. ती का जाळण्यात येते मी तुम्हाला सांगते. भाऊ, ही जमीन अशी का जाळतात? त्याचं कारण? गवत होतं म्हणून जाळली ती तशी. मग ते गवत कापायसाठी आणि ती जागा पूर्ण साफ करण्यासाठी करतात. साफ करण्यासाठी. आजीबाईला जेवण घेऊन जात आहे. गरम गरम. हे बघा, हे आमचं गावचं जेवण. चुलीवरचं. हे गावचे रहिवासी आहेत. ह्यांचं आता जेवण झालेलं आहे आणि ते आता विहाराच्या अंगणात एकमेकांशी बोलत आहेत. पडलं तर पाऊस
येत आहे. आता हे उद्याची तयारी होत आहे. स्वयंपाकाला पाणी कमी पडत आहे. पाऊस पण पाऊस येत आहे. एक जण कांदा चिरत आहे, एक जण व्हिडिओ बनवून काही होतो बघा. ह्याला काय बोलतात, कोकोनट, सुकं खोबरं सुकं खोबरं टोमॅटो आणलं पाहिजे. किसत आहे. किसत आहेत. हे इकडे लसूण सोलत आहेत. आणि हे इथे लसूण सोलत आहेत. आणि हे इथे बसून बघत आहेत. अजून मंडळी आलेले आहेत. थोडा खेळा मारायचा राहिलेला आहे. इथला निघाला खेळ. हे तुम्ही बघाल तर हे खूप आता प्लेन आहे. ते काही डेकोरेशन वगैरे नाही आहे. आता थोड्याच वेळात डेकोरेशन वगैरे पण करायला सुरुवात करू. Yeah, see the bee. See the bee. But you have to swallow, You have to chew and then you have to swallow it. You have to swallow. किती वर्षांनी खाणं आहे माणूस. बी बाहेर काढायची. आता सगळेजण फणसाचा आस्वाद घेत आहेत. हे असं चुलीवर जेवण बनवलं जात आहे. सुप्रभात. सुप्रभात. भजी बनवणं चाललेलं आहे. घरगुती भजी. त्यांना प्रश्न विचार, कसे बनवता तुम्ही, त्याच्यामध्ये काय काय टाकता. व्हॉट्सअपला सगळं दिसतं. हे बनवायचं ते बनवायचं काय करायला लागेल. हे येणार आहे ग्रुपवर, येईल ग्रुपवर का विचार त्यांना प्रश्न, तुम्ही याच्यामध्ये काय टाकलं. युट्यूबवर टाकणार आहेस. आणि हे पुढच्या बाजूला विहारात गाणी सुरू आहेत. सकाळ सकाळचं कोवळं ऊन. इथे मसाला वाटत आहेत, जसं तुम्ही पाहू शकता. हा वाटलेला आहे आणि या बाजूला नारळ सोलत आहेत. गावी हा अशा प्रकारचा नारळ भेटतो, जे आपल्याला असं सोलून
तो मग असा दिसतो. आपल्या मुंबईला असा नारळ भेटतो, पण इथे सोलावा लागतं आणि मग सोलल्याच्या नंतर ते मग नारळ फोडतील. आता विहारात झाडू मारायचे आहे आणि बाहेर पण भाऊ झाडू मारत आहे. आणि हे ताई आहेत, ते रांगोळी काढत आहेत. सखा सुखी होतु सबे सदा 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 सुखी होतु. हा हे काका झाडावर आता चढलेत फणस काढायला. आणि ते खाली सगळे उभे राहिलेत फणस घ्यायला.